क्रमांक 28 आपण चिंतन मनन अध्ययनासाठी घेतलेले आहे. वाचूया. म्हणून न हलविता येणारे राज्य म्हणून न हलविता येणारे राज्य आपल्याला मिळत असल्या कारणाने आपल्याला मिळत असल्या कारणाने आपण उपकार मानू ते नाही करून देवाला संतोषकारक होईल अशी त्याची सेवा आदर व भय धरून करू. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद. इब्री लोकास पत्र अध्याय क्रमांक 12 वचन क्रमांक 28 मध्ये लिहिलेलं आहे. म्हणून न हलविता येणारे राज्य, जे राज्य कुणाला हलवता येणार नाही. जगात अनेक राजे रजवाडे होऊन गेले. अनेकाच्या देशांचे जे मोठमोठाले राजे होते, अनेक देशावर विजयी झाले, अनेक देशावर राज्य केले, परंतु त्यांचं राज्य कालांतराने संपुष्टात आलं. मी या ठिकाणी अभिमानाने सांगेल की माझा भारत देश, हिंदुस्थान देखील, त्याच्यावर देखील इंग्रजांचं राज्य होतं. परंतु वेळ समय आल्यानंतर ते राज्य त्यांच्याकडून काढून घेण्यात आलं आणि पुन्हा एक वार आपण स्वतंत्र आहोत. अशाच प्रकारे माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, या जगामध्ये ज्यावेळेस परमेश्वराच्या विरोधात पातक करण्यात आलं, परमेश्वराच्या आज्ञा मोडण्यात आली, परमेश्वराचं भय नाकारलं आणि त्यावेळेस परमेश्वराच्या निर्माण केलेल्या मनुष्यामध्ये एक राज्य तयार झालं. आणि त्या राज्यामध्ये तो एक राजा लुसिफर, त्याला सैतान म्हटलेला आहे, अजगर म्हटलेला आहे, जुनाट खराब म्हटलेला आहे, बालसबूल म्हटलेला आहे, चोर म्हटलेला आहे, ठकवणारा म्हटलेला आहे, फसवणारा म्हटलेला आहे, देवाच्या देव विरोधक म्हटलेला आहे. बरेचसे नावं त्याला आहेत. त्याचं राज्य त्याने प्रस्थापित केलं. या जगावर आज देखील त्याची हुकूमत आहे. माझा तुमचा जगाचा उद्धार करता प्रभू येशू ख्रिस्ताने जेव्हा 2000 वर्षापूर्वी या जगामध्ये जन्म घेतला, तुमचा आणि माझं तारण साधण्यासाठी, परंतु खास विशिष्ट असं आहे, त्या ठिकाणी आणखीन एक महत्वाचं कारण आहे. प्रभू येशूचा जन्म यासाठी झाला की सैतानाचं जे राज्य त्या लोकांवर होतं, जे परमेश्वरचे ऑलरेडी लोक होतो, तुम्ही आणि मी आणि आमचे पूर्वज त्या यहोवा परमेश्वरचे लोक आहोत, लोक होतो आणि लोक राहणार, जर आम्ही विश्वास ठेवला तर. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, या जगामध्ये सैतानाचं राज्य इतकं काही थोपान झालं होतं. सैतानाच्या राज्यामध्ये इतकं काही लोकांची पिळवणूक, हाल आणि सर्व प्रकारचे क्लेश, संकट आणि विशेष करून देवाच्या विरोधात पातकावर पातक चालत होते. अशा वेळेस देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त तारणारा म्हणून जन्माला आला. ही सर्वात महत्वाची खूण आहे, त्याच्यात तर काही वादच नाही. पण मी तुम्हाला सांगेल की तोच प्रभू येशू ख्रिस्त त्याच टायमिंगला त्या सैतानाच्या राज्य हडप करण्यासाठी, त्या सैतानाचं राज्य जे त्याच्या प्रिय लोकांचं होतं, जे सैतानाने त्याच्या कवचात घेतलं होतं, त्याला हरवून ते राज्य त्याने स्वतःच्या हातामध्ये घेतलं आणि जीवन तुमच्या आणि माझ्यासाठी मुक्त केलं. ज्या वेळेस ते लोक त्या आज्ञाभंगामध्ये होते, पापात होते, शापात होते, सर्व प्रकारच्या गुलामगिरीत होते, त्या दास्यगृहात होते, त्या सैतानाच्या गुलामगिरीत होते, सैतानाच्या कह्यामध्ये होते, सैतानाचं राज्य ज्यावेळेस यावर होतं, त्यावेळेस माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने सर्व देवाच्या आज्ञा, विधी, नियम पाळून ते राज्य त्या सैतानाकडून हिसकून घेतलं. आज ते तुम्हाला आणि मला दिलेलं आहे. याचं सुंदर असं उदाहरण जर पाहायचं ठरलंय की हे राज्य सैतानाचं होतंय कशावरून, तर माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, केवळ बोलण्यावरून किंवा सांगण्यावरून ते गृहीत धरू नका. तर ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचं या भूतलावर आल्यानंतर योहान बाप्तिस्माच्या हातून त्याने बाप्तिस्मा घेतला आणि पवित्र आत्म्याने पूर्ण झाला आणि त्या ठिकाणी अरण्यामध्ये तो 40 दिवस 40 रात्र उपासानंतर त्या ठिकाणी सैतान त्या ठिकाणी त्याची परीक्षा घेण्यात आली आणि तो सैतान त्या ठिकाणी येऊन म्हणत आहे, परीक्षा घेत आहे तो, म्हणजे तो राजा आहे, तो बादशाह आहे, त्याच्या हातात अधिकार होते, त्याच्या हातात सत्ता होते, त्याच्या खरा त्या ठिकाणी रूल चालत होता. आणि हा देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी आलेला असताना त्या सैतानाने स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताची परीक्षा घेतली आणि त्या ठिकाणी तो म्हणत आहे, तू मला नमन कर, तू मला नमन जर करशील तर हे सगळं राज्य, वैभव जेवढं दिसतंय ना, ते सध्या माझ्या जवळ आहे, माझा अधिकार आहे, माझी हुकूमत आहे, हे मी तुला देईल. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त त्या राज्याला घाबरला नाही. कारण देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त राजवैभवाने येणार होता. तो राजा होता, तो या भूतलाचाही राजा आहे आणि सगळ्या स्वर्गाचं तर आहे, त्याच्यात तर काय वादच नाही.
आणि म्हणून प्रिय त्याला असताना देखील मानव देहाने आल्या कारणाने अनेक त्या ठिकाणी त्याला म्हणण्यात आलं की तू मला नमन करशील. म्हणजे तू जर देवाच्या आज्ञा विधी नियम मोडशील, तू जर पवित्र आत्म्याला नाकारशील, तू जर सत्याला नाकारशील, तू जर जगातल्या खेळी खुशालीकडे तुझं दृष्टीलोक करशील, तू जर मी सांगितल्याप्रमाणे जगामध्ये जशा प्रकारे मी किंवा माझे अनुयायी म्हणजे बिलिओस भाऊ बहीण आई वडील आज देखील ते सैतानाच्या ऑर्डरनुसार चालतात, सैतानाला जे आवडतं ना तेच करतात, देवाला जे आवडतं ते नाही करत. माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो आई वडिलांनो, आम्ही चर्चला जातो, आम्ही पालखी सेवा करतो, आम्ही सगळ्या गोष्टी करतो, आम्ही विश्वास ठेवतो, सगळ्या नसा नसात आमच्या रक्ताच्या थेंबा थेंबात ख्रिस्त मुरलेला आहे. परंतु प्रिय मला तुम्हाला सांगायचंय, आज देखील अनेक लोक ख्रिस्त जसं करत आहे ख्रिस्ताचं अनुकरण करत नाही, तर सैतान जसं करीत आहे त्या सैतानाचं अनुकरण करत आहे. ही एक खेदाची एक गोष्ट आहे. माझ्या प्रिय भावांनो बहिणी नाही वडिलांनो, या ठिकाणी इब्री लोकांस पत्र अध्याय क्रमांक 12 आणि वचन क्रमांक 28 मध्ये लिहिलं आहे, म्हणून न हलविता येणारे राज्य आपल्याला मिळत असल्या कारणाने आपण उपकार मानू. आज ते राज्य प्रिय तुम्हाला आणि मला सहजासहजी मिळालेलं नाही किंवा मिळणार पण नाही किंवा मिळणार पण नव्हतं. अनेक लोकांनी स्वर्गाचं राज्य मिळवण्याचा प्रयत्न केला, परंतु वर्तणूक, वागणूक, चाल चलवणूक ठीक नसल्या कारणाने, सगळ्या प्रकारच्या सैतानाच्या जोखडामध्ये असल्या कारणाने, सगळे गुण हुबेहूब सैतानाचे दिसल्या कारणाने, सैतानासाठी स्पेशली नरक केलेलं आहे, सैतानासाठी अथांग कूप केलेला आहे, सैतानासाठी त्या ठिकाणी माझ्या प्रिय भावांनो बहिणी आई वडिलांनो स्वर्ग नाहीये, आग्नी आणि गंधकाचं सरोवर आहे, तिथं जाळण धुरत आहे. अनेक लोक त्या सैतानाच्या प्लॅनिंग प्रमाणे चालत आहे, त्याच्या आज्ञाप्रमाणे चालत आहे. परमेश्वरचं भय धरण्याच्या ऐवजी सैतानाचं भय धरत आहेत, परमेश्वरचं भय धरण्याच्या ऐवजी दुसऱ्याच गोष्टीचं भय धरत आहेत. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो आई वडिलांनो, जरी या ठिकाणी इब्री लोकांच्या पत्रामध्ये अध्याय क्रमांक 12 आणि वचन क्रमांक 28 मध्ये लिहिलेलं आहे की न हलविता येणारे राज्य आपल्याला मिळत असल्या कारणाने आपण उपकार मानू. उपकार मानायला सांगितलेले आहे, पण उपकार मानायचं कसं? आपल्याला ते मिळेल का? गॅरंटी आहे का? वॉरंटी आहे का? आम्ही दुकानात गेलो का लगेच वागतो 1 वर्षाची वॉरंटी का 5 वर्षाची गॅरंटी का? तुमची आणि माझी गॅरंटी वॉरंटी काय? की आम्हाला ते वतन दिलं आहे याची तर 1001 नाही त्याच्यापेक्षा जास्त टक्केवारी गॅरंटी आहे, परंतु ते आम्हाला मिळालेलं आहे का? आम्ही ते स्वीकारलेलं आहे का? आम्ही ते मिळवण्यासाठी झटत आहोत का? आम्हाला स्वतःला त्याची खात्री झालेली आहे का? तर आभार माना. जर कदाचित खात्री नसेल तर आज खरे अंतःकरणापासून विश्वास ठेवा की तुमचा माझा जगाचा उद्धार करता प्रभू येशू ख्रिस्त यासाठी या जगामध्ये आला की तुमचं आणि माझं तारण व्हावं, यासाठी जगामध्ये आला की या सैतानाचं मुंडकं त्याने ठेचावं, सैतानावर विजयी व्हावं, मृत्यूवर विजयी व्हावं आणि त्याच्या सर्व विश्वास ठेवणाऱ्या प्रिय लोकांनी, देवाचं भय धरणाऱ्या लोकांनी, ज्यांनी सत्य स्वीकारले, त्यांनी जे अनुकरण कृती आचरण करता येईल त्यांनी सार्वकालिक जीवनाचं वतनदार व्हावं. म्हणजे न हलविता येणारे राज्य आपल्याला मिळत असल्या कारणाने आपण उपकार मानू. आपण परमेश्वरचे उपकार मानायला पाहिजे. आज अनेक लोक आहेत की ते परमेश्वरचे उपकार मानत नाही. परमेश्वराने ते राज्य दिले ते हलवू शकणार नाही. आणि म्हणून मी सुरुवातीला या ठिकाणी म्हणत आहे, सांगितलेलं आहे की जगामध्ये अनेक राज्य होऊन गेले, अनेक राज्यांनी दुसऱ्या राज्यावर स्वारी केली, परंतु ते राज्य त्यांच्यापासून काढून घेण्यात आलं, ते राज्य काही दिवसांनी संपुष्टात आलं. परंतु एक राज्य असं आहे ते म्हणजे सार्वकालिक राज्य, स्वर्गाचं राज्य. त्याला हलवता येत नाही, त्याला डुलवता येत नाही, त्याच्यावर अतिक्रमण करता येत नाही, त्याच्यात अथॉरिटी असल्याशिवाय घुसता येत नाही, त्याच्यामध्ये घुसल्यानंतर कुणाला बाहेर येता येत नाही. त्या राज्याला कुणीच हरू शकत नाही. त्या राज्याला हलवण्यासाठी आजही अनेक दिवसापासून टक्कर देणारा जो दुष्ट, जो दियाबल, जो सैतान आहे ना, आज देखील तो टक्कर देत आहे आणि त्याला त्या स्वर्गाच्या राज्यावर अतिक्रमण करता येत नाही. परंतु या ठिकाणी तो काय करत आहे की स्वर्गाच्या राज्यावर जर मला अतिक्रमण करता येत नाही, स्वर्गाचं राज्य जर माझ्याजवळ येत नाही, तर स्वर्ग ज्या लोकांसाठी बनवलाय, सुख ज्या लोकांसाठी बनवले, वैभव ज्या लोकांसाठी बनवले, शांती ज्या लोकांसाठी मिळवली, आनंद ज्या लोकांसाठी परमेश्वराने तयार केला, त्याच लोकांना माझा मी गुलाम करील. मग बघू कोण स्वर्गाच्या राज्यात जाते. माझ्या प्रिय भावांनो बहिणी आई वडिलांनो, ते न हलवणारं राज्य परमेश्वराने तुम्हाला आणि मला दिलेलं आहे, देऊ केलेलं आहे, दिलेलं आहे. मी तर स्वीकारलेलं आहे, बाकीचं मला माहित नाही,
पण तुम्ही जर विश्वास ठेवत आहात, तुम्ही जर सत्य स्वीकारित आहात, तुम्हाला जर देवाच्या वचनाविषयी आविषयी आहात, तुम्ही जर चिंतन मनन अध्ययन करीत आहात, तुम्ही जर पश्चाताप करत आहात, तुम्ही जर पापांची क्षमा परमेश्वराकडे मागत आहात, तुम्ही जर स्वर्गाच्या राज्याची खोज म्हणजे त्याचा तपास करीत आहात, त्याच्या मार्गावर जर चालत आहात, मार्ग सत्य म्हटलेल्या जीवनावर जर तुम्ही तुमचं पाऊल टाकलेलं आहे, तर निश्चित अर्थाने उपकार मानाच्या परमेश्वराचे आज आम्ही जिवंत आहोत. आज आम्ही त्या सैतानाच्या जोखडात नाहीत, आम्ही आज सैतानाच्या गुलामात नाहीत, त्याच्या बंधनामध्ये नाही, त्याच्या विकारामध्ये नाही. आणि त्याचे बंधन, जोखड आणि त्याचा प्लॅन म्हणजे त्याचे शस्त्र कोणते आहेत माहिती का तुम्हाला? मीपणा, अहमपणा, गर्व, अभिमान, वेतफुशारकी, लबाडकी, सगळ्या प्रकारचं कुकर्म, अशुद्धपण, असत्य, खोटपण, डामडोल, केवळ जगाच्या हौशी मौशी. त्याचप्रमाणे परमेश्वराने दिलेली आज्ञा कशी मोडायची, काय करून मोडता येईल तितका 100% तो प्रयत्न करतो. हे त्याचे हत्यार आहेत. आमच्याकडे आजकाल फॅड आहे. आमच्या सेवक वर्गांना, बिलिव्हर्स भावांना, बहिणींना, आई वडिलांना, याजक वर्गांना दृष्टांत पडतात, स्वप्न पडतात. आमेन, चांगली गोष्ट आहे. प्रेज द लॉर्ड. काहींना प्रकटीकरण होतात, काहींना भविष्यवाणी करतात. आणि काही लोकांनी असं केलं तरी लोक उडू पडत आहेत, धनाधन काय लोळत आहेत. कुणी आळडत येत, कुणी वळडत येत, कुणी झिंजा काही तुडीत येत, कुणी असं काही करतेत, कुणी कोळत्या उड्या काही खातेत, काय काही करते, गॅरंटी वॉरंटी. आज लोकांना वाटतं हे सैतान आहे. फक्त सैतानाने ते फक्त आपल्याला दुर्लक्ष करण्यासाठी ते विजन दिलंय, त्याचं मेन टार्गेट केलं. थोडस अंग हल्लं डुल्लं बिल्लं केलं म्हणजे सैतान लागलाय, दुष्ट लागलाय, हैवान लागलाय, इबलीस लागलाय, हडळ लागली, खुडळ लागली. आणि त्याच्या नावाने तो काय करताय, लपत आहे. ऍक्च्युअली हे सैतानाचे कृत्य नाही, तर याच्यावर डिपेंड नाही. तो कृत्य सगळ्यात महत्वाचं कसं करतो की जो परमेश्वराचं भय धरणारा आहे त्याने परमेश्वराचं भय कसं न धरावं यासाठी तो प्रयत्न करतो. जो विश्वासू आहे ना, त्याचा विश्वास कसा तोडायचा म्हणजे त्याने विश्वास नाही धरायचं, हे त्याचं काम आहे. जो शांतीमध्ये आहे ना, त्याला कवानी मेराचेला भडकायचं, हे त्याचं काम आहे. जो आनंदात आहे ना, त्याच्या आनंदात कधी इरजान घालायचं आणि दुःखमय वातावरण करायचं, हे त्याचं काम आहे. जो आज्ञा पाळतो ना, तो आज्ञा कसा मोडीन याच्यासाठी तो सातत्याने प्रयत्न करतो. ज्याला सत्य माहिती पडले ना, त्या सत्यामध्ये कुठेतरी काना मात्रा हुकार एखाद्या सेवकाच्या मार्फत घालील, एखाद्या संदेशाच्या मार्फत घालील आणि त्या लोकांना डायव्हर्ट करील, वळण मारील त्या सत्यापासून. हे त्याचं काम. हे घुमाय फिरायचे काम नाहीत. हे अंधश्रद्धेच्या प्रकारावर नेऊन सोडलं त्यांनी. आणि मग शासन देखील आम्हाला या विषयावर जर आम्ही प्रार्थना वगैरे करायला लागलो, आहे दुष्टात्मा आहे, सैतान आहे, दुष्ट शक्ती आहे, हैवान आहे, इब्लीस आहे, जादूगरी, त्याचप्रमाणे तांत्रिक आहेत, मांत्रिक आहेत, जेवढे तुम्हाला असं जगामध्ये दिसतात ना, हे आहेत. पण याचा अर्थ हे सैतान आहेत किंवा यांच्या माध्यमातून सैतानाचे कार्य करतात असं नाहीये. सैतान काय इथं बोलता बोलता सुद्धा घुसू शकतो, तो घाबरत नाही. कदाचित एखादा आडवा तिडवा शब्द बोलला तरी होऊ शकतोय. फटक्याच माणसाच्या डोक्यात काय घालीन त्याचं गॅरंटी वॉरंटी. हे सैतानाचे काम आहेत, नुसतं घुमायला लावायचे नाही. आणि म्हणून त्यांनी विश्वासणाऱ्या लोकांना, भावांना, बहिणींना, आई वडिलांना परमेश्वराच्या भयापासून बाजूला केलं आणि त्याचं स्वतःचं भय त्या ठिकाणी निर्माण केलं. अचानक कुणी असा आरडायला वरडायला लागलं तर लोक घाबरत आहेत, काय तो पाणी पाणी होतो, अरे बापरे काय उड्या मारित आहेत काय. ही ऍक्शन म्हणजे आम्हाला परमेश्वराच्या सामर्थ्यापासून दूर घेऊन जाणं आणि त्याचं अस्तित्व की सैतानामध्ये किती पावर आहे. माझ्या प्रिय भावांनो, बहिणी, आई वडिलांनो, त्या सैतानाचं मुंडकं, त्या सैतानाचं डोकं माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावर ठेचलं. भलं माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या डोक्यावर काट्याचा मुकुट घातला, माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या डोक्यातून रक्त वाहिलं, हातामध्ये खिळे टोकले, पायामध्ये खिळे टोकले, कुशीमध्ये भाला बसकला, त्याला विवस्त्र केलं, त्याची निंदा केली, सगळ्या गोष्टीचा प्लॅन केला. परंतु शेवटपर्यंत तुमचा माझा उद्धार करता प्रभू येशू ख्रिस्त हल्ला नाही, डुलला नाही आणि सैतानाच्या कोणत्याच कब्जात सापडला नाही. म्हणून त्या टायमिंगला सैतान हरल्या गेला आणि माझा तुमचा जगाचा उद्धार करता प्रभू येशू ख्रिस्त विजयशील झाला. आणि म्हणून त्याचं राज्य आता आमच्यामध्ये आहे. आपण उगाच म्हणत नाही आमच्या स्वर्गातील बापा तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, तुझं राज्य येऊ. आम्ही म्हणतो तुझं राज्य नाही, आमचंच राज्य येऊ. आमच्यावर सैतानाने राज्य केलं तरी एकदम उत्तम, मग तर लय भारी. पण प्रभू तू राज्य करू नको.
कारण तू जर राज्य केलं तर मला तुझं भय धरावं लागेल, तुझं भय धरलं मला आज्ञा पाळावं लागतील, आज्ञा पाळायला म्हणलं मला सत्य वागावं लागेल, आणि सत्य वागायचं म्हणल्यानंतर माझ्याकडे काही एवढी प्रॉपर्टी जमणार नाही. कारण काबाड कष्ट करून थेंब थेंब मस्त लोक म्हणते थेंब थेंब तळ साच. अरे काय थेंब थेंब तळ साच? इथं थेंब आला का लगेच गायब होतो, तळ साचन कुठून? मग सैतानाचं वेगळं, तो म्हणतो थेंब थेंब साचत नाही, त्याला माहिती पक्क. मग तो मोठा दरोडाच घालायला येतो एक खटी. मग लोकांना हे आवडतं. अशाच प्रकारे माझ्या प्रिय भावांनो, बहिणो, आई वडिलांनो, सैतानाचे डावपेच त्याचं राज्य टिकवण्यासाठी तो त्याच्या विश्वासणाऱ्या लोकांवर, भावावर, बहिणी, आई वडील, देवाचे सेवक, याजक वर्ग यांना देखील तो केव्हा बाजूला घेऊन जातो कळत नाही. आम्हाला फक्त वाटतं की आम्ही धार्मिक आहोत. तो म्हणतो संडेला जा, वेन्सडेला जा, फ्रायडेला जा, उपास करा, प्रार्थना करा, नाचा, गा, काय आरडायचं ते वळडायचं, वळडा, वचन सांगा, ऐका, सोडून द्या, त्याला काही फरक पडत नाही. कारण त्याच्या डोक्यात एकच प्लॅन की यांना कृती आणि आचरण करू द्यायचं नाही, यांना विश्वास ठेवू द्यायचा, पण विश्वासाला पूरक असं अन्न. विश्वास हा क्रियाविने जीवन, त्यांना क्रियाच करू द्यायची नाही. विश्वास असू द्या मरणाचा, त्याला काही फरक पडत नाही. आणि या सगळ्या गोष्टी आम्ही परमेश्वरचं न भय न धरल्या कारणाने तो दुष्ट आमच्यामध्ये येतो आणि त्याचं भय आमच्या निर्माण करतो. आणि म्हणून साहजिकच आम्हाला भीती, भय, घाबरणं यामध्ये आम्हाला जीवन जगण्यास भाग पाडलं जातं. तर या ठिकाणी लिहित आहे, म्हणून न हलविता येणारे राज्य आपल्याला मिळत असल्या कारणाने देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताचं जे राज्य आहे, जे होतं, जे आहे आणि जे येणार आहे ते न हलवणारे. आता कोणताच दुष्टामध्ये एवढे पावर आणि सामर्थ्य अभिषेक नाही राहिला. असा कोणताच मांत्रिक, तांत्रिक आणि कोणता आंतरिक कंत्रिक असत त्याच्यामध्ये परमेश्वरच्या राज्यावर झडप घालायची ताकद राहिली नाही. सगळ्यांची ताकद, सगळ्यांचे मनकेच मोडून टाकले प्रभू येशू ख्रिस्ताने. त्याचं राज्य कुणाला हलवता येणार नाही. पण तू माझ्या प्रिय भावांनो, बहिणी, नाही वडिलांनो, आम्ही त्याच्या राज्याचे वारिस असताना, आम्ही त्याच्या राज्यातले लोक असताना, आम्ही त्याच्या राज्यातले राजकुमार आणि राजपुत्र असताना देखील आम्ही त्याच्याप्रमाणे न वागता घर का विधी लंकात आहे. स्वतःचाच म्हणून स्वतःचाच घात करतो. आज ख्रिस्तीच व्यक्ती ख्रिस्ताचा घात करीत आहे. ही एक शोकांतिक आहे, ही एक खेदाची गोष्ट आहे. दुष्टाची काय मजाल की त्याने ख्रिस्तासमोर यावं. पण आम्ही जे ख्रिस्ताचे नाव घेतलेले लोक आहोत, विश्वास ठेवणारे जे लोक आहोत, हे फक्त क्रियाशील जीवन न करल्यामुळं आम्ही ख्रिस्ताचे असून देखील ख्रिस्ताचे विरोधी झालेलो आहोत. आम्ही त्याचं राज्य हलवायचा प्लॅन करतो, परंतु आता प्रभू येशू हलू नाही देणार. आता नाही. पहिल्या वेळेस त्याला हलू दिलं, पहिल्या वेळेस त्याचे हलाल केले, पहिल्या वेळेस त्याला धरून देण्यात आले, पहिल्या वेळेस त्याला तुकले, पहिल्या वेळेस त्याची निंदा केली, पहिल्या वेळेस काय करायचं ते केलं. पण आता जो प्रभू येशू ख्रिस्त येत आहे ना, तो न्यायाधीश आहे. आता नो एक्सक्यूज, आता काही चालू शकणार नाही. आता फक्त त्याची दया आणि प्रेम एवढं स्वीकारायचं आणि आमचं जीवन पुढे चालवायचं. अन्यथा आमच्या जीवनात काही एक लाभ घडणार नाही. म्हणून न हलविता येणारे राज्य आपल्याला मिळत असल्या कारणाने आपण उपकार म्हणू. आज किती लोक परमेश्वरची उपकार स्तुती करतात. अनेकाच्या कुटुंबामध्ये उपकार स्तुती होत नाही, अनेकाच्या जीवनामध्ये उपकार होत नाही. अहो, ज्या परमेश्वरने सकाळ दाखवल्यानंतर संध्याकाळपर्यंत जे काबाड कष्ट करून, जे व्यवस्था आम्हाला राखून, जे सुरक्षित, निरोगी, ठणठणीत 2 घास खाण्याच्या ताकदीमध्ये आणि रोजचं अन्न मिळवून दिले, तर परमेश्वरचे उपकार मानायला अनेक लोक विसरलेले आहेत. जगातल्या खैली-खुशालीमध्ये असे लोक भरकटलेले आहेत की परमेश्वराने आम्हाला जिवंत ठेवलं याचं त्यांना भान देखील राहत नाही. त्यांना असं वाटतं की आम्ही आमची सुरक्षा बाळगली, आम्ही सॅनिटायझर मारलं म्हणून आम्हाला काही नाही झालं, आम्ही मुस्काट बांधले म्हणून आम्हाला ते काही झालं नाही, आम्ही गर्दीत गेलो नाही म्हणून काय झालं नाही. अरे तू घरात जरी वाचलं तर तिथं येईन तो. परमेश्वरचं भय बाळग, परमेश्वरची भीती बाळग, परमेश्वरच्या नावाचा सन्मान कर, परमेश्वरच्या नावाचा गौरव कर, परमेश्वराला त्या ठिकाणी उपकाराचा यज्ञ अर्पण कर. स्तोत्र संहिता अध्याय क्रमांक 103 आणि वचन क्रमांक 1, 2, 3, 5 जर पाहिलं तर त्या ठिकाणी लिहिले परमेश्वरचे उपकार स्मरण करा. तो चांगला आहे, तो त्याची दया सनातन आहे, तो युगानुयुग आहे, तो आपल्या दुष्कर्माची क्षमा करतो, तो आपल्याला सगळ्याच गोष्टी करतो. आपण पाहूया या ठिकाणी स्तोत्र संहिता अध्याय क्रमांक 103 आणि वचन क्रमांक 1 ते 5 मध्ये सुंदररीत्या उपकार स्तुती का करायची प्रिय? हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार विसरू नको. परमेश्वराने आमच्यावर इतके असंख्य आणि अगणित उपकार केलेले आहेत, परंतु आम्ही उपकाराची वाटच लावून टाकली. आम्ही उपकार जर केला ना, तर उपकार करूच तर आपण लय चांगलं,
पण एकदा का उपकार झाला मग उपकाराचे काही, तो तुझ्या सर्व दुष्कर्माची क्षमा करतो. आम्ही एवढे काही शुद्ध आणि पवित्र नाहीत, आम्ही दुष्कर्म करतोच, रोज आणि रोज करतो. तर आमच्या या रोज आणि रोज होणाऱ्या दुष्कर्माची क्षमा तो करतो. पवित्र शास्त्र सांगतंय. आणि जगातल्या वातावरणानुसार जर आम्ही पाहिलं तर मनुष्य कायम सदा ना कदा आजारी असतोच. सर्दी झाली, खोकला झाला, पाय दुखतो, कंबर दुखतो, चमकच निघली, हेडकच आला, इकडच गोळा उठला, तिकडचीच नस ढिली झाली, तापच आला, गोचिड ताप आला, पेशीच कमी झाल्या, पेशी वाढल्या, काय होईल याची गॅरंटी वॉरंटी नाही. तर या ठिकाणी बायबल असं सांगतो, तो तुझे सर्व रोग बरे करीतो. तो तुझ्या सर्व स्तोत्र संहिता अध्याय क्रमांक 103 वचन क्रमांक 3 मध्ये लिहिलेलं आहे, तो तुझ्या सर्व दुष्कर्माची क्षमा करतो, तो तुझे सर्व रोग बरे करतो. प्रत्येकाच वेळेस आपण दवाखान्यात नाही जात. आपण म्हणतो नाही आमच्या बॉडीमध्ये तेवढी अँटीबॉडीज तयार झाली, आम्हाला दवाखान्याची गरज नाही, गोळ्याची गरज नाही, आयुर्वेदाची गरज नाही. अरे गरज का नाही? कारण तुमचा माझा उद्धार करता परमेश्वर त्याला बसलेल्या फटक्याने तुम्हाला आणि मला आरोग्य प्राप्त झाले म्हणून गरज नाही. माझे प्रिय भावांनो बहिणींनो, त्या परमेश्वरचे उपकार स्मरण करा ना. का करत नाहीत लोक? कारण परमेश्वरचा भय धरीत नाही. आपला विषय आहे भय, भीती, घाबरणे. परमेश्वराचं उपकार स्मरण का करत नाहीत लोक? कारण परमेश्वरचं ते भय धरीत नाहीत. परमेश्वरचं त्यांनी जर भय धरलं असतं तर त्यांनी परमेश्वरचा धन्यवाद केला असता. आणि नुसतं वरच्यावर नाही. काही लोक म्हणतात थँक्यू, धन्यवाद, धन्यवाद प्रभू. अरे धन्यवाद प्रभू नाही. स्तोत्र 103चं पहिलंच वचन आहे, हे माझ्या जीवा परमेश्वरचा धन्यवाद कर, हे माझ्या सर्व अंतर्यामा, अंतकरणापासून, वरच्यावर नाही. वर माया उपशिनीच ग बाया असं नाही, अंतकरणापासून ते धन्यवाद करायला आतून आवाज आला पाहिजे. करायचं म्हणून करायचं नाही, त्याच्यापेक्षा करूच नका. काही असले तर धन्यवाद प्रभू. अरे काय धन्यवाद? पार असा वाकला कमरात, पार गेला, आवाजात थोडासा दम नाही. आणि इकडे चर्चच्या बाहेर आलो, वाव, साऊंड लावायची गरज नाही. आणि तिथं धन्यवाद प्रभू, हालेलुया. अरे काय झालंय? काय प्रभूने तुम्हाला नीटनेटकं आणलंय, पेरलेस नाही लावलं तुम्हाला. आणि बाकीच्या गोष्टीला अहो तिकडं पाळक साहेब वचन सांगत असताना इकडं पुलपीटवर आवाज येतो, अशा काही बोलत आहेत. मी पाहिलेले चर्च मध्ये. आणि स्तुती स्तवन करायला लागलं काय गेले. तो तुझ्या सर्व दुष्कर्माची क्षमा करतो, तो तुझे सर्व रोग बरे करतो, तो तुझा जीव विनाश गर्दीतून उतरितो. आम्ही परमेश्वरची उपकार स्तुती का करावी? परमेश्वरचा आभार का मानावे? कारण आम्ही जीवन जगत असताना आमचा जीव विनाशामधून, विनाश गर्दीतून तो बाजूला काढितो, उद्धारितो. तो तुला दया व करुणा यांचा मुकुट घालतो. परमेश्वर आमच्यावर दया करतो, करुणा करतो. कोरोना नाही दिला, ते मेहरबानी झाली प्रभूची. तो तुला दया व करुणा यांचा मुकुट घालितो. तो तुझ्या आयुष्य उत्तम पदार्थांनी तृप्त करतो. अजून काय आम्ही रोडवर देगमाई करायला प्रभूने पाठवलं नाही. धन्यवाद माना. ठीक आहे, थोडस कमी असेल, लय भरपूर नसेल, पण जिवंत राही नाही असं तर परमेश्वराने दिले ना उत्तम पदार्थ. असंही नाही का फारच आम्हाला शिळे तुकडीचे तर रोज डब्याला. उत्तम पदार्थांनी तृप्त करतो. म्हणून तुझे तारुण्य गरुडासारखे नवे होते. म्हणून रोज आणि रोज आम्ही उठतो आणि रोज आम्ही जीवन जगतो. कारण आम्हाला त्या परमेश्वराच्या राज्यामध्ये ज्यांना कुणाला हलवताच येणार नाही अशा राज्य त्याने तुम्हाला आणि मला देऊ केलेला आहे, दिलेला आहे, मिळत आहे, मिळालेला आहे. म्हणून आपण उपकार मानू. ते नाही करून देवाला संतोषकारक होईल. आपण उपकार का मानायचं? देव आमच्यावर प्रसन्न होईल, देवाला आनंद वाटेल. देवाला वाटेल की ठीक आहे, या लेकराला मी अनुग्रह कृपा केली, याच्याकडून काही घेता येत नाही, यांनी 7-10 लाख रुपये दवाखान्यात घातले पण याला काही गुण आला नाही, याला मृत्यूछायेच्या दरीतून परमेश्वरचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताला बसलेल्या फटक्याच्या आरोग्याच्या माध्यमातून जो आला, पण देवाचं साधं उपकार स्तुती सुद्धा नाही. तिकडे डॉक्टरच्या पाया पडून काही लोळावून घेत होता, प्रभूचं नाव सुद्धा नाही. माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो आई वडिलांनो, या ठिकाणी तू लिहित आहे उपकार मानू तिने करून देवाला संतोषकारक होईल अशी त्याची सेवा. संतोषकारक देवाला, मनुष्याला आवडणाशी नाही, मनुष्याला संतोष होण्याची सेवा करूच नका.
आणि अनेक लोकांना वाटतं सेवा म्हणजे फक्त पाळक लोक, याजक वर्ग, फादर वर्ग, गुरुजी वर्ग, कोऑर्डिनेटर वर्ग, जे काही वर्ग असतील हे सेवक आहेत. नाही नाही नाही, सगळ्यात रॉंग टीचिंग. आतापर्यंतच्या टीचिंग मधली रॉंग टीचिंग. हे फाईव्ह मिनिस्ट्री जी आहे ना, पाळक, शिक्षक, प्रेषित, संदेष्टे आणि सुवार्थी, हे जरी स्पेशल असले ना, म्हणून काय हे सेवक आहेत आणि बाकीचे आम्ही कोण येत मग आम्ही कोण येत? अहो, जो मनुष्य, जो भाऊ, जो बहीण, जे आई, जे वडील प्रभू येशू ख्रिस्ताचा अंतःकरणापासून स्वीकार करतात आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं, परमेश्वराचं, यहोवाचं भय धरून जीवन जगतात आणि कृती आणि आचरण करतात, हे सेवकच येत. भले यांना ब्रदर नसतील म्हणत, बरं यांना सिस्टर नसतील म्हणत, कदाचित यांना पाळक साहेब देखील म्हणत नसतील, परंतु हे सेवक आहेत, हे सेवा करणारे आहेत. आणि सेवकाचा अर्थ आहे सेवा करणं, सेवा करून घेणं नाही. माझ्या प्रिय भावांनो, बहिणी, आई वडिलांनो, जर वचनाचं ओरिजिनल रियालिटीच्या मध्ये जर सत्याचं जर रियालिटी पाहिली, त्या 5 जण जे आहेत ना, याच्यामधल्या बोटावर मोजण्यासारखे सेवा करतात, बाकीचे सगळे सेवा करून घेतात. ही खेदाची गोष्ट आहे. परंतु जे बिलीवर्स आहेत, जे ओरिजिनल परमेश्वराच्या वचनाप्रमाणे आचरण करणारे जे सेवक आहेत, भले त्यांना हे नाव नसेल, परंतु देवाच्या आज्ञा ते पाळतात, देवाच्या विधी नियम पाळतात, देवाचा परमेश्वराचं भय धरतात आणि जशी येईल तशी इतरांची थोडीशी सेवा करतात, मदत करतात वेगवेगळ्या पद्धतीने. कोणी ज्ञानी असेल तर ज्ञान पाजित असेल, कुणी बऱ्यापैकी प्रॉपर्टीवान असला तर थोडस दान धर्म करीत असेल, चर्च मध्ये एखाद्या बहीण, आई, वडील झाडू मारित असेल, पोछा मारित असेल, सतरंजी टाकीत असतील, माईक लावित असतील, अरेंजमेंट करीत असतील, चपलाचं स्टँड सांभाळीत असतील, कुणी चपला उचलून बाजूला ठेवीत असतील, कुणी काय. ही सेवा उलट मी तर म्हणतोय पाळक साहेबापेक्षा 1 नंबरची सेवा. याला म्हणतात सेवा. नुसतं इन बिन करून यायचं छाप मध्ये तिथं, हे असलं नाही जमत. आणि लोक तुम्हाला प्लीज सिट डाऊन, वेलकम वेलकम पास्टर साहेब. अरे काय वेलकम पास्टर साहेब? इथं जो खुर्ची लावतो ना, तो त्या खुर्चीवर बसणाऱ्यापेक्षा 1 नंबरचा आहे. देवाच्या दृष्टिकोनातून तो सेवक. याचा अर्थ मला असं म्हणायचं नाही की पाळक साहेबांनी खुर्चीवर बसू नका. परमेश्वराने जरा त्यांना अधिकार दिलेला आहे, पण खुर्चीवर बसा, पण जरा व्यवस्थित बसा. खुर्चीवर बसल्याची जरा थोडीशी लाज धरा. कारण खुर्चीवर बसून नुसतं टमाटमा सांगता येतं, टमाटमा बोलता येतं, वचन धपा 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 फेकता येतात. लिहून घ्या, रेफरन्स लिहून घ्या. आमक्याच्यात तमक, तमक्याच्यात फलन, फलन याच्यात बिस्तन. अरे बघ, तुझ्या जीवनात काय? तुझ्याकडेच काहीच नसतंच, तू फक्त सांगणारच असतो. आणि हे मत्तई कृष्णवर्तनामध्ये ज्यावेळेस आम्ही पाहतो, तर शास्त्री आणि पुरुष असं करायचे, हे फक्त लोकांना सांगायचे, करीत नव्हते. मग सेवक कोण? आपला विषय आहे भीती, भय, घाबर. ह्या गोष्टी का होतात? कारण ते परमेश्वरांना घाबरल्यामुळे. या ठिकाणी देवाचं वचन सांगतंय की अशी त्यांची सेवा देवाला आवडेल, अशी आदर. सेवेमध्ये आदर आहे. बिलिओस भाऊ बहीण आई वडील जेवढं पाळकाचा आदर करतो ना, मला माझं चॅलेंज भाऊ, पाळक कोणता बिलिओस भावाचा एवढा आदर करतो का? हा, एका व्यक्तीचा करतो. मला अनुभव आलेला आहे 21 वर्षामध्ये. हा अनुभव आलाय की जो सगळ्यात दानपात्र ज्यादा देईल ना, जो सगळ्यात जास्त दशमांश देईल ना, जो सगळ्यात जास्त एक बऱ्यापैकी असे मिळकत देईल, 100% पाळक साहेब फक्त त्याच्या पायाच पडायचे राहते. लय आदर देते. परंतु माझा बिलिओस भाऊ बहीण आहे, सर्वसाधारण जे लोक आहेत ना, त्यांच्या जीवनामध्ये जो आदर आहे ना, मी म्हणतो एवढाच आदर जर पाळक साहेबांच्या जीवनात जर असला ना, प्रेज द लॉर्ड, खरोखर हे देवाचे सेवक आहेत. आता काही आहेत बोटावर मोजण्यासारखे, तो भाग वेगळा, परंतु बरीच गँग नाहीये ही सेवा करून घ्यायलाच आलेली. तर हे का घडतं? तर याचं कारण आहे परमेश्वराचं भयच नाही, सेवेचं भयच नाही, सत्याचं भय नाही, आम्ही कोण आहोत हे कळत नाही. कारण आपला देव भस्म करणारा अग्नी पण आहे. शेवटचं वचन तिथंच 29व्या क्रमांकाचं, इब्री लोकासपत्र अध्याय क्रमांक 12 आणि वचन क्रमांक 29. कारण आपला देव भस्म करणारा अग्नी देखील. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, तो जर भस्म करणारा अग्नी आहे तर त्याला घाबरा, त्याची भीती धरा, त्याचं भय धरा आणि त्याच्या आज्ञाप्रमाणे जीवन जगायला शिका. अन्यथा तुम्हाला आणि मला भस्म झाल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. भस्म लावून बसून फायदा होणार नाही, भांडारा लावून काय फायदा होणार नाही, डोकं टेकू टेकू हाणू हाणू असे टेंगळ येऊन फायदा होणार नाही.
त्याला कृती आणि आचरण लागन. आणि त्यासाठी सगळ्यात महत्वाचे उत्तम आमच्या जवळ परमेश्वरचं भय पाहिजे. परमेश्वरचं भय जर असेल तर तो आमचा मृत्यूपास देखील चुकवतो. परमेश्वरचं भय जर असेल तर आम्हाला उत्तम ज्ञान मिळतं. मग कुठं गप्प बसायचं आणि कुठं बोलायचं हे आम्हाला समजतं. आणि कुणाचा आदर करायचा आणि कुणाचा नाही करायचं हे पण समजतं. परमेश्वरचं जर भय असेल तर ज्ञान जर मिळालेलं असेल ना तर निश्चित अर्थाने समजतं खरं काय आणि खोटं काय, सत्य काय असत्य काय, जगातलं काय स्वर्गातलं काय. परंतु परमेश्वरचं भय नसल्या कारणाने, आज्ञाविधी नियम नसल्या कारणाने, पवित्र शास्त्राची माहिती नसल्या कारणाने, वचनाची माहिती नसल्या कारणाने अनेक लोक असत्यावर विश्वास ठेवतात आणि त्यांना असं वाटतं की सत्याचे. परंतु प्रियो, जोपर्यंत मनापासून अंतकरणापासून आम्ही परमेश्वरचं भय धरत नाही तोपर्यंत आम्हाला पुढच्या काहीच गोष्टी मिळत नाही. आणखीन परमेश्वरच्या नावाला आपण धन्यवाद देऊया, गौरव सन्मान देऊया. या ठिकाणी इब्री लोकासपत्र अध्याय क्रमांक 13 आणि वचन क्रमांक 6 हे देखील आपण चिंतन मनन अध्ययनासाठी घेतलेलं आहे. वाचूया. म्हणून आपण धैर्याने म्हणतो, प्रभू मला सहाय्य करणार प्रभू मला सहाय्य करणार आहे. मी भिणार नाही. मनुष्य माझं काय करणार आहे. परमेश्वर जर माझं सहाय्य करताय, परमेश्वर जर माझं निर्माण करताय, परमेश्वर जर माझा सपोर्टर आहे, परमेश्वर जर माझा अंगरक्षक आहे, परमेश्वर जर माझ्या सर्व गोष्टीचा माझा पाठीराखा आहे, मी भिणार नाही कुणाला. आम्ही का भेटतो? कारण आम्हाला परमेश्वरचा पाठिंबाच नाही. आम्हाला आमच्या नातेवाईकाचा असेल, गुरुजनांचा असेल, पाळक साहेबांचा असेल, मंत्र संत्राचा असेल, आम्हाला सगळ्यांचे पाठिंबे आहेत म्हणून आपण लोक भेट नाहीत. हे झालं इथलं. परंतु हे जे आमदार, खासदार, मंत्री, संत्री यांच्यावरचा जो अद्भुत मंत्री, सनातन पिता, वैभवशाली राजा, जो देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आहे ना, शेवटी तिथंच आली. स्टेप बाय स्टेप गेले ना, तिथंच आले. आणि म्हणून डायरेक्ट वर्षासंग कॉन्टॅक्ट करा. हे मधले आदले काही कामाचे नाही. हे वेळ प्रसंग आला का पळून जातील. पण माझा तुमचा उद्धार करता प्रभू येशू ख्रिस्त वेळ येऊ, प्रसंग येऊ, समस्या येऊ, चिंता येऊ, काळजा येऊ, टेन्शन येऊ, ताण येऊ, दबाव येऊ, कसल्याही प्रकारचा प्रसंग येऊ, आर्थिक परिस्थितीची हानी हो, अनेक प्रकारच्या गोष्टी जरी आल्या तर तुमचा आणि माझा उद्धार करता प्रभू येशू ख्रिस्त कधीच आम्हाला सोडत नाही, कधीच आम्हाला त्यागत नाही, कधीच आम्हाला टाकून देत नाही. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, ही गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्वाचे आहे. कारण आम्हाला परमेश्वरचं भय धरणं खूप महत्वाचं आणि गरजेचं आहे. नव्या करारामध्ये देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस आम्ही पाहतो, एक लूका वर्तमानाचा आपण 8वा अध्याय आणि 37व्या क्रमांकाचं वचन पाहूया. भय, भीती, घाबरणं या विषयावर या वचनाचा रेफरन्स आपण घेऊया. लूका वर्तमान अध्याय क्रमांक 8 वचन क्रमांक 37 वाचूया लवकर. 37. तेव्हा गडसेकरांच्या चहूकडील प्रांतातील सर्व लोकांनी त्याला आपल्या इथून निघून जाण्याची विनंती केली. कारण ते फार घाबरले होते. मग तो मचव्यात बसून परत जाण्यास निघाला. देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याविषयी चिंतन मनन, त्याचप्रमाणे देवाचं भय याविषयी आपण चिंतन मनन अध्ययन करीत असताना सुंदर असं उदाहरण भय, भीती या विषयावर आपण पाहत आहोत. या ठिकाणी लिहिलेलं आहे 37व्या क्रमांकाच्या वचनामध्ये, तेव्हा गरसेकराच्या चहूकडील प्रांतातील सर्व लोकांनी त्याला आपल्या इथून निघून जाण्याची विनंती केली, कारण ते फार घाबरले होते. मग तो मचव्यात बसून परत जाण्यास निघाला. हे लोक परमेश्वरचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताला का घाबरले? प्रश्नचिन्ह, क्वेश्चन मार्क. का? अहो, देवाच्या पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताला लोक घाबरत नव्हते. उलट ते आंधळे, पांगळे, लंगडे, लुळे, पिडलेले, सडलेले, काय वाटेल ते लोक प्रभू येशूकडे येत होते. परंतु या गरसेकराचा जे प्रदेश आहे, तो जे राज्य आहे, किंवा ते जे जिल्हा असेल, किंवा तालुका असेल, किंवा गाव असेल, उदाहरण तो जिल्हाच असणार आहे, कारण त्या ठिकाणी प्रदेश म्हटलं गेलेला आहे. प्रदेश म्हणजे एक राज्य, एक मोठं. तर त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त गेला आणि त्या ठिकाणी लोक घाबरले. का घाबरले?
आणि ते वरून घाबरले एवढंच नाही, तर त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला चक्क निघून जाण्याचं सांगितलं. तुम्ही कृपा करून निघून जा, तुम्ही काही इथं थांबूच नका, तुम्ही इथं राहूच नका, लगेच निघा, कनाट निघा. आणि प्रभू येशू पण लगेच निघलेले आहेत, आपण पाहतो त्या ठिकाणी, कारण ते फार घाबरले होते. मग तो मचव्यात बसून परत जाण्यास निघाला. आता या ठिकाणी एक महत्वाची घटना आहे. गर्सेकराच्या प्रदेशातील भूतग्रस्त, ज्यावेळेस देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त शुभवर्तमान गाजवत असताना, देवाच्या राज्याची सुवार्ता घेऊन जात असताना, जेव्हा परमेश्वराचं भय, भीती, त्याला घाबरून पश्चाताप करण्यासाठी लोकांना प्रवृत्त करत असताना, दैवी सामर्थ्य त्याच्यामध्ये होतं, दैवी अभिषेक त्याच्यामध्ये होतं, आरोग्य देणारे सामर्थ्य त्याच्यामधून वाहत होतं, आणि सर्व प्रकारचे महत्कृत्ये, सर्व प्रकारचे चमत्कार त्या ठिकाणी घडत होते. आणि एका राज्यातून, एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात, तालुक्यात, राज्यात परमेश्वरचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ज्या वेळेस शुभवर्तमानाची सुवार्तेची फेरी मारत होता, तो गर्सेकराच्या प्रदेशामध्ये आला. थोडक्यात आपण गर्सेकराचा प्रदेश म्हटल्यानंतर आपल्याला लय आडमोठं वाटत असलं तर तो महाराष्ट्र राज्यामध्ये आला, बस. आणि त्याच्यातही आणखीन काय वाटत असलं तो नगर जिल्ह्यामध्ये आला. मग कसं आहे, आपल्याला पटन असं घेतलं तर बरं पडत, नगर जिल्ह्यामध्ये तो आला. तसं महाराष्ट्र राज्यामधलंच येतं प्रदेशमध्ये, परंतु खास करून उदाहरण सांगण्यासाठी नगर जिल्ह्यामध्ये तो आला. तर या ठिकाणी काय झालेलं आहे, एक मनुष्य असा आहे की त्याला जवळजवळ 2000 भूतं लागलेली, 2000. आणि त्या ठिकाणी आपण काही गोष्टी पाहूया. या ठिकाणी लिहिलेलं आहे, तो जमिनीवर उतरल्यावर गावातील एक मनुष्य त्याला भेटला, त्याला भूतं लागली होती. बराच काळपर्यंत तो वस्त्र म्हणून नेसलाच नव्हता. तो जो व्यक्ती आहे तो वस्त्र नेलाच नाही, तो नागडा उघडाच होता. या दाखल्याच्या माध्यमातून, या उदाहरणाच्या माध्यमातून परमेश्वरचं भय, भीती, घाबरणे या विषयावरच आपण ठाम आहोत. आणि रेफरन्स देखील तोच आहे, 37व्या क्रमांकाचा. परंतु त्याच्या हे लोक का घाबरले, हे लोक प्रभू येशूला का जा म्हटले, याचं कारण देखील शोधणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहत असताना, तो जमिनीवर उतरल्यावर गावातील एक मनुष्य त्याला भेटला आणि त्याला भूतं लागली होती. आणि बराच काळपर्यंत तो वस्त्र म्हणून नेसलाच नव्हता. आणि घरात न राहता तो कबरात राहत असे. तो घरात राहतच नव्हता, तो कबरात राहायचा. आता या विषयावर आपण थोडस चिंतन मननात करू. तो मनुष्य कपडेच घालीत नव्हता. तुम्हाला काय वाटतंय, तुम्ही आणि मी कपडे घातलेत का? ह्या कपड्याकडे जाऊ नका, त्या मनुष्याने ओरिजिनल कपडे नव्हते घातले होते, शिवाय नागडा उघडा होता. पण तो माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, त्या गर्सेकराच्या भूतग्रस्तासारखं तुमचं आणि माझं जीवन झालेलं आहे. ज्या अर्थी आमच्यामध्ये परमेश्वरचं भय नाही, ज्या अर्थी आमच्यामध्ये सत्य नाही, ज्या अर्थी आमच्यामध्ये देवाची आज्ञाविधी नाही, ज्या अर्थी आम्ही प्रभू येशूचा खऱ्या अंतःकरणापासून स्वीकार नाही, म्हणजे क्रियाशील जीवन नाही, त्या अर्थी. दुसरा मुद्दा, प्रभू येशू ख्रिस्त म्हणताय, तुमचे वस्त्र डागाळलेले नसावेत, तुमच्या वस्त्राला डाग नसावा, तुम्ही सुरकतीप्रमाणे नसावेत, तुम्ही पवित्र असावे, तुमचे जगे, तुमचे वस्त्र शुभ्र असावेत. आज आमचे वस्त्र शुभ्र आहेत का? पालक साहेब, खूप आता मी सुद्धा झगा घालतो संडेच्या दिवशी, ते पण प्रभू भोजनाच्या दिवशी एकच दिवस घालतो, ते पुरे 10-15 मिनिटासाठी. आम्ही झगे मात्र आमच्याला झगझग झगझग करते, हॅलोजन लावल्यासारखी. काय इतके गोंडे, काय कलरन, काय वाव. प्रभू येशूला एवढे जगे नव्हते, एवढे आताच्या याचकाला जगेत. असू द्या, चांगली गोष्ट आहे, प्रेज द लॉर्ड. आपल्याला त्याला नावं नाही ठेवायची, आपल्याला अधिकार नाही दिला. परंतु त्यांना मला एवढीच विनंती आहे की त्यांनी ते वस्त्र शुद्ध ठेवावे, त्यांनी ते पवित्र राखावेत, त्यांच्या वस्त्रामधून असं पावर निघावा. काही लोक कोट फेकू देतात, लोकच नीट होतात. हो, जगे काढले. आता काही लोकांनी कोट घातले, कोटच फेकू देतात. प्रभू येशूच्या वस्त्राला ती 12 वर्षाची रक्तस्रावी स्त्री आली आणि ती शिवली आणि ती बरी झाली. मी म्हणतोय आजकालचा याजक ती आली ना, काही कोटच काढून फेकून देईन. बरं तरी कोटच काढितोय, त्यांनी दुसऱ्या अंगावरले कपडे नाही फेकून द्यावा. पहिल्या काळामध्ये पश्चाताप झाल्यानंतर लोक कपडे फाडायचे, हे बिगर गुंड्याचे कोट फेकू देते. भयच नाही, हे देवाच्या सामर्थ्याचा पार वाटोळा करून टाकला लोकांनी. कसं वापरावं, कुठं वापरावं, काही धोरणच नाही. या ठिकाणी गर्सेकराचा जो मनुष्य आहे तो भूतग्रस्त आहे.
आज देखील तुम्ही आणि मी तेच आहोत. आपण घरचेकराच्या ऐवजी आपण एखाद्या राज्याचं नाव घेतलं किंवा जिल्ह्याचं नाव घेतलं आणि त्या ठिकाणी तुम्ही आणि मी राहत आहोत. आणि आज तो मनुष्य कपडेच घालीत नाही, तो घरात राहत नाही. याचा अर्थ आम्ही देखील तारणाचे वस्त्र घातले नाहीत, तारणाचे कपडे आमच्या जवळ नाहीत, आमचं तारण झालेलं नाही, सत्याचं आमच्या जवळ कमरबंद नाही, नीतिमत्वाचं आमचं उरसरान नाही, पायामध्ये पायघोळ मोजे नाहीत, अंगावरले कपडे नाहीत, अंगरखा नाही. ह्या कपड्याविषयी नाही, त्या सगळ्याविषयी नाही, आत्मिक वस्त्राविषयी, आत्मिक वचनाविषयी, आत्मिक जीवनाविषयी, आत्मिक शरीराला झाकण असणाऱ्या पवित्र वचन म्हणजे नीतिकृत्य, आमच्या प्रार्थना, विनंत्या, उपकार, स्तुती, आमचं आचरण, उठणं बसणं चालणं बोलणं, ह्या गोष्टी आमचे वस्त्र आहेत. आणि हे वस्त्र आम्ही काढून टाकले. आमच्या अंगामध्ये चांगले चांगले टायकोट आहेत, झेगे आहेत, भारी भारी फॅशनेबल आहेत. चांगली गोष्ट आहे, प्रेज लॉर्ड. परमेश्वर तुम्हाला आणखीन देव, मला पण देव, परंतु आत्मिक वस्त्र देखील आमच्या जवळ हवे. ह्या व्यक्तीजवळ जगातले कपडे नव्हते ना आत्मिकही नव्हते. आज आमच्याकडे जगातले आहेत पण तो आत्मिक नाही. आणि जगातले वस्त्र एक दिवस टाकले जातील. या जगातले वस्त्र एकदा कचर लागेल, या जगातले वस्त्र आपरे निपरे होतील, या जगातले वस्त्र एक दिवस फाटतील. कुठे फाटतील सांगता येत नाही, सांगता येत नाही, इरतील ते कुठे पण. जगातले वस्त्र बंद पडतील. शेवटचं पांढरं वस्त्र, श्वेत वस्त्र घातलं जातं आंघोळीच्या टायमाला, पण ते पण मातीत त्याचा सत्यानाश होतो, वस्त्रच राहत नाही. पण तारणाचे वस्त्र मेल्यानंतर देखील आमच्या आत्म्याबरोबर ते परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या जेव्हा समोर आम्ही न्यायाधीश होऊ, न्यायाधीशाच्या समोर येऊ, त्यावेळेस आम्ही लखलखते शुभ्र वस्त्र परिधान केलेली, डाग सुरकुती नसलेली, देवाला आवडणारी लोक असे उभे राहिले पाहिजे. या ठिकाणी तो घरचेकराचा जो मनुष्य आहे तो कपडेच घालीत नव्हता. आणि दुसरी गोष्ट, तो घरामध्ये राहत नव्हता, तो कबरात राहायचा, कबरात. आजही तुम्ही आणि मी घरामध्ये राहत नाहीत. तुमच्या माड्यान हवेल्यान 7 मजल्याच्या बिल्डिंग आणि डस्टर गाड्या, याला बंगला फिंगला म्हणू नका, याला घर म्हणू नका. याला घर पाण्याचं लक्षण केव्हा येईल? ज्या वेळेस तुम्ही तुमच्या अंतःकरणामध्ये परमेश्वराला स्थान देणार, ज्या वेळेस तुम्ही परमेश्वराचं भय धरणार, ज्या वेळेस तुम्ही नियम आज्ञाविधी पाळणार, ज्या वेळेस देवाला जे चांगल्या गोष्टी आवडतात त्या तुम्ही इतर प्रियजनासाठी करणार, त्यावेळेस असं समजायचं की तुम्ही आत्मिक घरात आहात. आज मी या घरामधूनच लाईव्ह करत आहे. माझंच घर आहे, घर बेतडीच आहे, 4 भिंती, पत्रे, गरमलेली परिस्थिती, टपाटपा घाम पडतो, पण मी अजून रुमाल लावला नाही. परमेश्वरच्या नावाला मी धन्यवाद देईल. ती ताकद, ते सामर्थ्य परमेश्वर मला पुरवतो, कारण त्याचं भय धरणारे आम्ही आहोत. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, वडिलांनो, या जगात राहणाऱ्या इट बांधकाम केलेल्या, दगड बांधकाम केलेल्या, स्लॅबचं बांधकाम केलेल्या या घराविषयी नाही, आत्मिक घराविषयी देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त योहान सुसमाचार अध्याय क्रमांक 4 वचन क्रमांक 24 मध्ये म्हणत आहे, देव आत्मा आणि त्याची उपासना त्याच्या उपासकांनी आत्म्याने आणि खरेपणाने केली पाहिजे. पहिलं कोरिंथीकरांचं पत्र अध्याय क्रमांक 3 वचन क्रमांक 16 मध्ये लिहिलेलं आहे, तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा वस्ती करतोय, हे तुम्हाला ठाऊक नाही का? जो कोणी या देहाचा म्हणजे या मंदिराचा म्हणजे या घराचा नाश करील, देव त्याचाच नाश करील. कारण देवाचे मंदिर आहे, ते पवित्र आहे आणि ते तुम्ही आहात. आज आम्ही इथं राहत नाही, आम्ही आमच्या बंगल्यात राहतो, आम्ही आमच्या झोपडीत राहतो, आम्ही आमच्या पालात राहतो, ताडपत्रीत राहतो. आता ताडपत्रीचा जमाना गेलाय, पण काही काही आहेत बिचारे उपाशी तापाशी भिकारी लोक, किंवा जे काही टाकाऊ ज्यांना कुणी नाही असे लोक तंबूत राहतात. परंतु त्या तंबूमध्ये देवाची उपस्थिती आहे, कारण त्यांनी त्यांच्या अंतःकरणामध्ये ख्रिस्ताला घेतलेलं आहे. कारण ते दररोज आणि दररोज आणि दररोज परमेश्वराचं भय बाळगतात, दररोज आणि दररोज आणि दररोज देवाची स्तुती करतात, दररोज आणि दररोज देवाचे ते आभार मानतात. ते म्हणतात, प्रभू माझ्याकडे काहीच नाही तरी देखील तुम्हाला जिवंत ठेवलंस. आमेन, प्रेज लॉर्ड, धन्यवाद. आमच्याकडे काय, आमच्याकडे जाळता जाळा तरी पण परमेश्वरला काही म्हणत नाही, धन्यवादही नाही, काहीच नाही. हे परमेश्वरचं भय न धरणारे लक्षण, दुसरे काही नाही. तर या ठिकाणी तो घरचेकराचा जो प्रदेशातला जो मनुष्य आहे, त्याला एक तर दुष्ट आत्मा लागलेला आहे, एक तर भूत लागलेला आहे. आणि मग भूत लागलेला आणि दुष्ट आत्मा लागलेला देवाचा गौरव करेल का? मग तुमची माझी काही कंडिक्शन आहे, हीच कंडिक्शन. म्हणजे याचा अर्थ ते भूताळ म्हणजे दुसरे तिसरे ते घरचेकरातला नसून त्यावेळेस होता तो होता, पण आजचे भूताळ तुम्ही आणि मी.
ज्या ज्या जिल्ह्यात, तालुक्यात, राज्यात, देशात जिथं कुठं असतील, पण जर तुम्ही परमेश्वरचं किंवा जर मी परमेश्वरचं भय धरीत नाही किंवा देवाच्या आज्ञाविधी नियमाप्रमाणे चालत नाही, किंबहुना आम्ही तारणाचे वस्त्र लिहिलेलं नाही, किंबहुना आम्ही आत्मिक घरामध्ये आम्ही व्यवस्थित राहत नाही, याचा अर्थ आम्ही ते भुताडच. मग कोणी हडळी नसते, म्हणजे लेडीज हडळी, यो खैस, हैवान, इब्लीस, वेगवेगळे नाव. याच्यात 2000 होते. माझे प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, आम्ही 2020 मध्ये आहोत. आता आमच्याकडे मला वाटतं 20 जास्त झाली असतील. या ठिकाणी तो कपडे घालीत नव्हता, कारण त्याला माहित नव्हतं. ते नंगपुंग हिंडायचं, त्याला समजतच नव्हतं. सैतानाने त्याला पुरं डांबून टाकलेलं होतं. त्याला परमेश्वरचं भय काय, परमेश्वर काही माहित नव्हतं. आजही काही लोक असेच आहेत. सैतानाने त्यांना डांबून ठेवलेलं आहे, दुष्ट विचाराने त्यांना डांबून ठेवलेलं आहे. काही लोक दुष्ट नाहीत, सैतान नाहीत, हैवान नाहीत, इब्लीस नाहीत, घुमत नाहीत, काहीच नाही करीत, कणत नाहीत, कुथत नाहीत, पण देवाचं भयच धरीत नाही. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे याचा अर्थ आम्ही घरामध्ये राहत नाही, अंतःकरणामध्ये राहत नाही, प्रभूमध्ये राहत नाही, वचनामध्ये राहत नाही, परमेश्वरच्या भयामध्ये राहत नाही, देवाच्या आज्ञाविधी नियमामध्ये राहत नाही, क्रिया कृती आचरणामध्ये राहत नाही. आम्ही फक्त बाह्य देखावा आहे. या ठिकाणी कदाचित त्या व्यक्तीला कपडे नाही, पण आज तुम्हाला आणि मला संधी आहे. ते तारणाचे वस्त्र आजच मिळून घ्या. तारण तुम्ही साधून घ्या. तारण साधण्यासाठी तुम्हाला पश्चाताप करावा लागेल. पश्चाताप करण्यास ज्यावेळेस तुम्ही याल, त्यावेळेस तुम्हाला परमेश्वरचं भय मिळेल. आणि परमेश्वरचं भय मिळाल्यानंतर तुमच्याकडे ज्ञान येईल. ज्ञान आल्यानंतर तो तुम्हाला सत्य प्रकट करील. सत्य प्रकटल्यानंतर तुम्ही ज्या बंधनात आहात, म्हणजे ज्या बांधलेल्या, आपण पुढे बघणार आहोत, त्याला बांधलेलं आहे, त्या व्यक्तीला बांधलेलं आहे, आपण तो रेफरन्स घेणारच आहोत. म्हणून या ठिकाणी हे उदाहरण आपण भय, भीती, घाबरणे या विषयाला चिंतन म्हणून अध्ययन करीत, स्पेशली देवाच्या आत्म्याने या उदाहरण, या वचनाचंच उदाहरण देण्यासाठी मला प्रेरित केलं. त्याबद्दल मी परमेश्वरचे आभार मानतो. पुढे लिहिता येतो, तो वस्त्र म्हणून नेसला नव्हता आणि घरात न राहता तो कबरेत राहत असे. घरात का नव्हता राहत? तो कबरेत राहायचा. कबरेत कोण राहतं? आता सालस मनाने आपण जैगिक पद्धतीने थोडस बोलूया. कबरेत कोण राहत? मुर्दी. कबरेत कोण असते? सडलेली हाडाची घाण. कबरेत कोण असते? निशब्द झालेली. कबरेत कोण असते? ते बोलत नाहीत, डुलत नाहीत, हालत नाहीत, रडत नाहीत, कणत नाहीत, उठत नाहीत, स्तुती करीत नाहीत, देवाला धन्यवाद देत नाही, देवाचा गौरव करीत नाही, देवाला म्हणतही नाही, काय विषयच नाही. असे लोक तिथं कब्रस्तानात राहतात. आता आपल्याकडचे जे कब्रस्तान आहे, तिथे जे घर येतात त्याविषयी नाही सांगत मी. त्या कब्रस्तानात जे आपले घर आहेत ना, तिथं आपल्या पूर्वजांचे घर, 3 बाय 6ची खोली, 5 फूट खाली किंवा 3 फूट 2 फूट, काही ठिकाणी लयच अर्जंट असलं, लय खानदान कमी असलं तर 2 फुटातच सोडून देतात. विषय जाऊ दे म्हणते, कुठं कधी ते घर. तिथं कोण राहत? सडलेले, पिडलेले, मृत झालेले, मरण पावलेले, कशाचीच आशा नाही, कशाच काही नाही, असे लोक. मग हा घरामध्ये राहत नव्हता, कारण घरामध्ये राहिल्यानंतर घरामध्ये प्रकाश असतो, घरामध्ये चांगुलपण असतं, घरामध्ये सामर्थ्य असतं, घरामध्ये सगळ्या गोष्टीची उपलब्धता असती. मसान वाटत नसती, स्मशानभूमीत नसती, कब्रस्तानात नसती. तिथं जिकडं पावा तिकडं नुसत्या कबरा असतात, त्या पण चुना लावलेल्या. आणि म्हणून देवाचं वचन मत्ती कृषी वर्तनामध्ये शास्त्री आणि पुरुषांना उद्देशून म्हणत आहे, शास्त्र्यांनो, पुरुषांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार. तुम्ही चुना लावलेल्या कबरा आहात. कबरा दिसायला खूप सुंदर दिसतात, परंतु आतमध्ये मेलेल्यांची, हाडांची, सडलेल्याचा वासाचं आतमध्ये. याचा अर्थ कबरात जर तुम्ही आणि मी राहत आहोत ना, ते जीवन सगळं भरकटलेलं आहे, सगळं पापात नसलेलं, शापात नसलेलं, पिडलेलं, देवाच्या काही लवलेश नसलेलं, म्हणजे तिथं कब्रस्तान. आणि म्हणून या ठिकाणी तो देव, जो गर्सेकराचा जो भूतग्रस्त आहे, तो घरात न राहता कबरात राहायचा. आज आम्हाला या वचनामधून आम्हाला शिकायचंय. आपण यावर चिंतन म्हणून अध्ययन करत असताना देवाच्या नावाला महिमा आणि सन्मान, धन्यवाद, गौरव देऊया. आज आम्ही त्या गर्सेकरासारखं आहोत का?
आम्ही आमच्या घरात राहत आहोत का तिकडे याच्यात राहत आहोत? घरात म्हणजे आत्मिकतेमध्ये, आत्मीयामध्ये, धार्मिकतेमध्ये, आत्मिकतेमध्ये, वचनामध्ये, पवित्र आत्म्यामध्ये, आज्ञा विधीमध्ये, विश्वासामध्ये, कृती आणि आचरणामध्ये, याला म्हणतात घरात राहणं. आणि कबरेत राहणं म्हणजे काय? जगातल्या सगळ्या गोष्टी आमच्या जवळ असणं म्हणजे कबरेत राहणं. आज ही जग म्हणजे एक कबर झालेली कबर. ह्या कबरेमध्ये राहतो आम्ही. आणि म्हणून देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त वचनामध्ये म्हणत आहे, या जगामध्ये तुम्ही आणि मी उपरी आणि प्रवासी आहोत. आमचं खरं नागरिकत्व स्वर्गामध्ये आहे आणि तिथं आम्हाला जायचंय. ते आमचं घरकुल आकाशाहून उंच पलीकडे आहे. मला घरकुल नवी आहे, मला घरकुल नवी. प्रियतम येशू मम कृसदारी ताई आम्हाला सगळ्या आणि मरणाला मारी. पण आम्ही मरणातच मरतो म्हणजे आम्ही पापातच जगतो. म्हणजे याचा अर्थ आम्ही आत्म्यामध्ये नाहीत, याचा आत्मा आम्ही घरामध्ये नाहीत, याचा अर्थ देवाचा आत्माही आमच्यामध्ये नाही. देवाचा आत्मा आमच्यामध्ये असल्यानं आम्ही कब्रस्तानात नाही राहणार. आम्ही तो व्यक्ती पाहणार आहोत पुढे चालून काय झालंय. ह्याच उदाहरणाच्या माध्यमातून परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया, गौरव देऊया, सन्मान देऊया. त्या ठिकाणी तो वस्त्र नेसलेला नव्हता आणि घरात न राहता तो कबरेत राहत असे. आज आम्ही कुठं राहतो? चर्चला मत जातो तो, सगळ्या गोष्टी करतो तो, पण घरातच नाहीत, प्रभूच्या घरातच नाही. मला खूप मोठा आनंद झाला जेव्हा आम्ही म्हटलो चला आपण प्रभूच्या घराकडे जाऊ. प्रभूचं घर काय? आमच्या जवळ इथं. काही लोक म्हणतात प्रभूचं घर गाईचा गोठा, नाही त्याला खिडक्या ना, नाही कशालाच तोटा. आमचंही असंच झालंय, उघड्यावरच राहतो आम्ही, घरच नाही आम्हाला. आत्मिक घर बांधा, तारणाचं घर बांधा, विश्वासाचं घर बांधा, वचनाचं घर बांधा, सत्याचं घर बांधा, परमेश्वराच्या भयाचं घर बांधा, परमेश्वरापासून येणाऱ्या ज्ञानाचं घर बांधा आणि त्याच्यात राहा. जगामधल्या या 7 आणि 8 मजल्याच्या इमारतीमध्ये राहू नका असं मला म्हणायचं नाही. देवाने जर तुम्हाला दिलेली असली चांगली गोष्ट आहे, पण जर तुम्ही लुबाडून घेतलेली असली मग मात्र ते कब्रस्तानच आहे. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, या गत्सेकराच्या प्रदेशातला जो हुदग्रस्त होता तो थोडा तिटका नव्हता. 2000 आम्ही तर पुढे पाहणारच आहोत तो चॅप्टर, पण या ठिकाणी आपला वेळ होत आलेला आहे. आणि त्यामुळं आपल्याला हे वचन किंवा हा जो शास्त्रभाग आहे किंवा हा जो दाखला आहे किंवा ही घडलेली सत्य घटना प्रभू येशू ख्रिस्ताने केलेल्या चमत्काराविषयी आहे. आणि आपला जो चिंतन मनन अध्ययनाचा जो विषय आहे ना, भीती भय घाबरणे, त्यासाठी आपण जो रेफरन्स लूक शुभवर्तमाना मधलाच 8व्या अध्यायामधला घेतलेला आहे, 37व्या क्रमांकाचा आहे. परंतु तेव्हा गत्सेकराच्या चौकडल्या प्रांतातील सर्व लोकांनी त्याला आपल्या इथून निघून जाण्याची विनंती केली, कारण ते फार घाबरले होते. ते लोक सगळे घाबरलेले होते, म्हणून त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला जाण्याची विनंती केली. मग आपण हे पाहत आहोत की ते लोक का घाबरले होते. येऊया परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया. आपण या ठिकाणी आपल्याला थांबावं लागेल. पुढच्या लाईव्ह सेशनला आपण याच वचनाला जोडून आपण पुन्हा एक वार पुढच्या भागामध्ये आपण जाऊया. या समाला पुन्हा एक वार देवाचे सर्व अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील, या प्रत्येकाचं मी पास्टर राजू आलाट अहमदनगर मधून हार्दिक मनापासून स्वागत करतो. खरोखर आपण या 62 क्रमांकाच्या भागामध्ये देवाच्या वचनाच्या माध्यमातून अनेक गोष्टी शिकलेलो आहोत, यापुढे देखील शिकणार आहोत. पुन्हा एक वार प्रत्येकाचं प्रभू येशूच्या नावामध्ये स्वागत आणि विनंती आहे, आजपासून आपण म्हणूया, प्रभू या जगामध्ये जर मी आहे तर मी सेवा करून घेत आहे का करीत आहे? मी घरामध्ये राहत आहे का कब्रस्तानात राहत आहे? कोणत्या? आत्मिक घरामध्ये. मी परमेश्वराचं भय धरणार आहे का सैतानाचं भय धरणार आहे? आज तुम्हाला शिकव. वचनाच्या माध्यमातून आपण चिंतन मनन अध्ययनामधून हे तर शिकलेलो आहोत, परंतु वैयक्तिकरित्या तुम्ही स्वतः परमेश्वराची उपकार स्तुती करा, स्मरण करा, आठवण करा, त्याचे आभार माना आणि त्याला म्हणा, प्रभू मला सांभाळस राखलंस, माझ्या कुटुंबाला सांभाळस राखलंस, माझ्या सर्व चिंता, काळजा, टेन्शन, ताण तणाव दूर केलास, मला सुरक्षित ठेवलंस, त्याबद्दल मी तुझे आभारी आहे. परंतु मला एक प्रश्न पडलेला आहे की मी नेमकं या जगामध्ये माझ्या घरात कोणत्या राहत आहे? तुमचं घर जगातलं भाड्याचं असो, काही अडचण नाही, काही फरक नाही पडत. अहो, ज्यांनी लय मोठाले महाल बांधले ते घेऊन नाही गेले. आपलं भाड्याचं घर बरं आहे, काय अडचण नाही. ते म्हणले ना खाली करा,
थांबा माझा 1 महिना नंतर करू खाली. हे जगामध्ये असंच होणार आहे. हे जगाचं सैतानाचं राज्य आता थोडं राहिलेलं आहे. थोडक दिवस राहिलेले आहे. आता तो चवताळलेला आहे आणि म्हणून तो कुणाला गिळावं म्हणून तो काय करत आहे, विश्वासणाऱ्या भावांना, बहिणींना, आई वडिलांना, देवाच्या अभिषिक्त सेवक सेविकांना जे सत्यामध्ये आहेत, म्हणजे सगळ्यात महत्वाचं सांगणं म्हणजे जे परमेश्वरचं भय धरणारे लोक आहेत ना, यांना ठकवण्यासाठी, यांना फसवण्यासाठी, यांना फुलदाब देण्यासाठी, यांना तिथून त्याच्या राज्याकडे घेऊन जाण्यासाठी तो नेटाने प्रयत्न करत आहे. म्हणून तुम्हाला आणि मला आमचं राज्य, आम्ही सुरुवातीलाच ते वचन वाचलं की आमचं राज्य परमेश्वरने जे दिलेलं आहे त्याला कुणीही हलवू शकत नाही. ते राज्य तुम्हाला मला देव केलेलं आहे, ते मिळवण्यासाठी तुम्हाला आणि मला जिवंत असतानाच झटायचं. येऊया आपण प्रार्थना करूया. पवित्र पवित्र पवित्राची पवित्राचा उगमस्लमच्या जिवंत गौरवशाल दे बापा, जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातामध्ये आहोत. प्रवेश ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात परमेश्वर देवा मी तुझी स्तुती करतो, तुझ्या वचनाबद्दल, तुझ्या सत्याबद्दल, चिंतन मनन अध्ययनाबद्दल, ज्या चांगल्या विचाराबद्दल आम्ही तुझं गौरव करतो, तुला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो. प्रिय प्रभू, आम्ही प्रार्थना करतो आमच्या भारत देशासाठी, भारत देशातील सर्व राज्य, विशेष करून माझा महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हे, तालुके, तुझे सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान्य उद्धवजी साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, पक्षविरोधी नेते देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांची सर्व टीम, पोलीस डिपार्टमेंट, डॉक्टर्स, नर्स, सेवाभावी संस्था, वैयक्तिक लोक, माझ्या भारत देशाच्या सरहद्दीचं संरक्षण करणारे मिलिटरी फोर्स जवान, कमांडो, SRP टीम, परमेश्वर देवबापा, त्याचप्रमाणे त्यांचे कुटुंबीय, त्याचप्रमाणे सत्याचा आधारस्तंभ म्हणजे वचनावर आधारित असणाऱ्या, सत्य सुवार्ता सांगत असणाऱ्या, सत्य वचनाचा प्रचार करीत असणाऱ्या सर्व संस्था, मिनिस्ट्र्या, इंडिपेंडन्स सेवक वर्ग आणि प्रिय प्रभू, सर्व तुझे विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील आणि जे लाईव्हला जुडलेले माझे सर्व देवाचे अभिषिक्त भाऊ बहीण, आई वडील आहेत, त्याचप्रमाणे यानंतर जे पाहणार आहेत, या प्रत्येकाच्या समस्या, चिंता, काळजा, टेन्शन, ताण, दबाव, गरिबी, हरिबी आणि सर्व प्रकारच्या गोष्टी त्यांना ज्या हव्या आहेत येशूच्या नावात देऊन तू तृप्त कर आणि त्याद्वारे तुझ्या नावाचा महिमा आणि गौरव आणि तुझी उपकार स्तुती करावी अशी देखील तू कृपा कर. पुन्हा एक वार मग पापी सेवकावर, दासावर, तुझ्या लेकरावर अनुग्रह आणि कृपा केली म्हणून मी तुझे आभार मानतो. उपकार स्तुतीसह, धन्यवाद सह, जो आमचा उद्धार करता, जो होता, जो आहे आणि जो येणार आहे, त्या पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात छोटीशी प्रार्थना मागतो स्वर्गीय पित्यात होई. आमेन. प्रभू रक्त की जय, प्रभू रक्त की जय, प्रभू रक्ताचा जयकार असो. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. थँक्यू. गॉड ब्लेस.